नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्थूल वाचन बघा हा विभाग पाहतोय. या विभागामधील डॉक्टर विजया वाड यांचा बालसाहित्यिका गिरिजा कीर बघा हा पाठ पाहतोय. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण काय काय पाहिलेलं आहे. तर डॉक्टर म्हणजे विजया वाड काय सांगतात, म्हणजे गिरिजा कीर यांचं मोठ्या प्रमाणावरती बालसाहित्य आहे, बरोबर आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी बालनाटिका बघा याविषयी इथं सांगितलेलं आहेच. तसेच चरित्र यांच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा भाग बघूयात. इथं मागच्या ह्या उतारामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, तर लहान मुलांच्या मनावरती उत्तम संस्कार व्हावेत, सामाजिक बांधिलकीची जाणीव लहान मुलांना व्हावी, तसेच ह्या जाणीवेची भावना त्यांच्या हृदयाला साथ घालणारी असावी, म्हणजेच मुलांनीसुद्धा तशा पद्धतीनं वागावे, यासाठी सुंदर सुंदर चरित्र गिरिजा कीर यांनी लिहिलेली आहेत. थोरांनी केलेलं कार्य पुढं नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. मग प्रत्येक चरित्रामध्ये त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहेच. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं आपण पाहिलेलं आहे, ताराबाई मोडक यांचं बघितलेलं आहे. ठीक आहे. तिथेच आपण अणुताई वाघ यांच्याविषयी पाहिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर विजया वाड यांनी सांगितलेलं आहेच की गिरिजाबाई कीर यांनी जी चरित्रे लिहिली आहेत या थोरा मोठ्यांची, त्यांच्यामध्ये काय काय त्यांनी मांडलेलं आहे, लहान मुलांच्या मनावरती कसा संस्कार होतो आहे, ठीक आहे, हे त्यातून समजतेच आहे. आता आपण आणखीन बघा त्यांनी जी चरित्रे लिहिली आहेत त्याच्यामधून काय संदेश द्यायचा आहे. बघा गिरिजाबाई कीर म्हणजे यांनी जी चरित्रे लिहिली आहेत तर लहान मुलांना काय संदेश द्यायचा आहे. बघा, संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील आता हा संदेश बघा. मुलांनो, म्हणजे या ठिकाणी डॉक्टर विजया वाड काय म्हणतात बघा, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणूनच ते महान संत होत. बघा, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे संत गाडगेबाबा यांच्या चरित्रामधून मुलांना काय संदेश मिळतो आहे की आता मोठं व्हायचं आहे, मग चला चमत्कार करूयात, मग आपण मोठं होणार, किंवा विभूती लावून ध्यानस्थ बसूयात. म्हणजे विभूती याचा अर्थ काय, तर अगरबत्ती जाळल्यानंतर बघा जी पडणारी राख किंवा ऊद असेल, ठीक आहे, जसं अगरबत्ती जाळून कोण काय ध्यानस्थ होणार आहे, ध्यानस्थ बसल्यावर कोण काय मोठं होणार आहे का, किंवा पहाडात कमंडलू हातात घेऊया तरी पहाडात निघून जाऊयात. बघा, तर तसं मोठं होत नाही. तर संत गाडगेबाबांच्या उदाहरणावरूनच त्यांनी दाखवून दिलेलं आहे की महान संत होण्यासाठी बघा काय करावं लागतं, तर लोकांमध्ये जावं लागतं, लोकजागृती करावी लागते, आणि ती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलेलं आहे, म्हणूनच ते महान संत बनलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघा आता, दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या काय लिहितात, म्हणजे माता अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी सुद्धा बघा महान कार्य आहे त्यांचं. म्हणजे हे कार्य करत असताना अतिशय दुःख झेलावं लागलं, म्हणजे आगीमध्ये होरपळल्यानंतर जशी अवस्था होते तसंच हे दुःख झेलताना त्यांची अवस्था झालेली आहे. आणि त्यातून बघा बाहेर, म्हणजे त्या दुःखातून त्या आगीतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा जसं सोनं चकाकतं तसं त्या सोन्यासारख्या, म्हणजेच त्यांचं कार्य हे काय झालेलं आहे, लखलखणाऱ्या प्रकाशासारखं या ठिकाणी लोकांच्या समोर आलेलं आहे, दिसलेलं आहे. म्हणजे शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रामध्ये काय लिहिलेलं आहे, तर प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, बघा प्रजेलाच त्यांनी काय केलेलं आहे, पुत्र मानलेलं आहे, म्हणून माता अहिल्याबाई होळकर म्हटलेलं आहे. म्हणजे प्रजा हीच त्यांच्यासाठी काय आहेत, मुलं आहेत. आणि असं मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. साहजिकच आहे, आपल्या मुलासाठी आपण ज्या पद्धतीनं प्रयत्न करतो, त्याला सुख देण्यासाठी वाटेल ते करत असतो, त्याच पद्धतीनं इथं अहिल्याबाई होळकरांनी कोणाला पुत्र मानलेला आहे, तर प्रजेलाच. मग त्यांच्या सुखासाठी बघा दानधर्म करणाऱ्या ह्या अहिल्याबाई बघा इतरांसाठीच जगल्या. एखाद्या अचोल दीपस्तंभासारख्या, कशासारख्या जगल्यात त्या अचोल, म्हणजे न हलणाऱ्या. दीपस्तंभ म्हणजे काय, तर दिशादर्शन, अथांग महासागरात दिशादर्शन करण्याकरता उंच मनोऱ्यावरती बघा लावलेला एक दिव्याचा खांब असतो, म्हणजे लक्षात यावं
किनारा कुठं आहे किंवा उंचवटा कुठं आहे बघा. म्हणजे दीपस्तंभ म्हणजे काय, दिशादर्शन करणारा. तसंच या ठिकाणी अहिल्याबाई होळकरसुद्धा कशा आहेत, दिशा दाखवणाऱ्या आहेत बघा. त्यांचं जीवन हे गंगाजळासारखं निर्मळ होतं बघा. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेशच दिलेला आहे. म्हणजे चरित्र लिहिण्यामागचा उद्देश काय आहे, तर मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे बघा. म्हणजे त्या प्रत्येक चरित्रामधून त्यांनी काय संदेश दिलेला आहे, की सामाजिक बांधिलकीची जाणीव बघा. या ठिकाणी इथं बघितलेलंच आहे आपण, लहान मुलांवरती संस्कार, इथं लहान मुलांच्या मनावरती उत्तम संस्कार घडावेत, सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या मनात निर्माण व्हावी बघा. याच्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत, ही असं म्हणजे अनेक चरित्र लिहिलेली आहेत. ठीक आहे. आता पुढे बघा, गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण बालनाटिका बघितल्या बघा, चरित्र पाहिली. आता त्यांनी काय म्हणजे लेखन त्यांचं भरपूर आहेच, विपुल प्रमाणात त्यांनी केलेलंच आहे. तर त्यातला आता विपुल कथा पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर त्यातलीच एक कथा बघा, त्याच्याविषयी सांगितलेलं इथं, तू सावित्री हो. या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. आपल्याला माहिती आहे एखादं पुस्तक त्याच्यामध्ये मग छोट्या छोट्या वेगवेगळ्या कथा असतात. मग अशा किती कथा आहेत ह्या पुस्तकात, 8 कथा. आणि त्यातील एक कथा या ठिकाणी मांडलेली आहे बघा, डॉक्टर विजया वाडेंनी. गोष्ट एका माणसाची. ही कथा नितांत म्हणजे अतिशय सुंदर आहे बघा. काय आहे या कथेमध्ये, तर मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते बघा. मुलांनो काय लक्षात येतं इथं, तर या कथेमध्ये मधू नावाच्या बघा परिस्थितीने गरीब अशा मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे निदान होते व ऑपरेशनने ते बरे होईल असे डॉक्टर मधूला सांगतात. मग आता पैसा तर नाही आहे, आता ऑपरेशन कसं करायचं, ऑपरेशन तर केलं पाहिजे, आई तर बरी झाली पाहिजे असं वाटतंच प्रत्येकाला. मग पैसा नाही आहे, मग आता तो मिळवायचा कसा किंवा उभा कसा करायचा, तर बघा पैशाअभावी अत्यंत नाईलाजानं म्हणजे करायला वाटत नाही तरीसुद्धा मधूने काय केलं, एका व्यक्तीचं पाकीट मारलं आणि त्या पाकिटात त्याला 2000 रुपयाची रक्कम सापडली. परंतु त्या रकमेसोबत त्याला एक चिठ्ठीसुद्धा मिळाली बघा. आता त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं असतं, म्हणजे एका भावाने आपल्या दुसऱ्या भावाला आईच्या आजारपणासाठी 2000 रुपयांची जुळणी केल्याचे सांगितले. म्हणजे ज्या माणसाचं पाकीट मारलेलं आहे त्या माणसाने सुद्धा बघा 2000 रुपयाची जुळणी केली आहे, कारण त्याची आईसुद्धा आजारी असते. आता हे काय मधूला माहीत नाही, पण जेव्हा तो पैसे काढायला जातो तेव्हा चिठ्ठी मिळते. आणि बघा आता आपण पुढं पाहूयात की काय एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणतोय, प्रिय आनंदा, म्हणजे 2000 रुपये या ठिकाणी पाठवतोय, आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता देतो बघा. म्हणजे इथं पैशाची जुळणी तो दुसरा भाऊ करतो आणि येत नाही स्वतः घेऊन, का तर खर्च होईल म्हणून. मग तो त्या चिठ्ठीमधून सांगतो की पैसे घे आणि आईचं काय कर, औषध पाणी करून तिला बरं कर. म्हणजे आपल्या आईच्या आजारपणासाठी पैसे चोरणाऱ्या मधूला त्याने मारलेल्या पाकिटात कोणाच्या तरी आईच्या आजारपणासाठी पैसे पाठवले आहेत हे जेव्हा कळते तेव्हा त्याला खूप म्हणजे कसे तरी वाटते. त्याचं संवेदनशील मन त्याला स्वस्थ बसू देत नाही, कारण आपल्या आईसारखीच दुसऱ्या कोणाचे तरी आई आजारी आहे, तिच्या आजारपणासाठी कोणीतरी पैसे पाठवलेत आणि ते पैसे घेऊन आपण आपली आई बरी करणं म्हणजे त्याला ते मनाला पटेना. म्हणून मग त्यानं काय केलं, नाईलाज असतो. आता हे केलेलं कृत्य जरी असलं तरीसुद्धा त्याचा परिणाम मात्र नाहक कोणाला तरी भोगावा लागू नये म्हणून या ठिकाणी काय करतो बघा तो, तर तिथं आपल्या वाईट कृत्याची तो कबुली देतो. म्हणजे जो पत्ता दिलेला आहे तिथं जातो बघा. या पत्राने मधूचे डोळे उघडतात, तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो माणूस ते पैसे मधूला परत करतो. कारण का,
तर आजच आई गेल्याची त्याला तार मिळालेली असते. मग तो म्हणतो, तर मी काय करू बरं या पैशाचं? आमची आई तर गेली, तुला हे पैसे कामी येतील बाळ. बघा, तुझी आई तर बरी होईल, म्हणजे तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असल्याचा मला आनंद मिळेल. म्हणजे मोठ्या मनाचं हे दर्शनसुद्धा त्याला आश्चर्यचकित करणारं आहे. म्हणजे किती सुंदर अशी ही या ठिकाणी कथा आहे. आणखीन बघा बरं, फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथासुद्धा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथासुद्धा काय करते, खिळवून ठेवते. म्हणजे वाचत बसावंसं वाटते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. म्हणजे मुक्त भाषांतर. या ठिकाणी मूळची जपानी कथा आहे, ती मग आपल्या भाषेमध्ये घेतलेली आहे. म्हणजेच म्हणून तिथं म्हटलं आहे स्वैर अनुवाद म्हणजे मुक्त भाषांतर म्हणून एक सुंदर असं उदाहरण घेता येईल. म्हणजे इथं कथासुद्धा गिरिजाबाईंनी किती सुंदर लिहिल्या आहेत. लहान मुलांच्या मनावरती किती चांगल्या पद्धतीनं इथं परिणाम होतो आहे, हे सुद्धा त्यांनी त्या कथेतून मांडलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा आता, बाल कादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. म्हणजे त्यांनी म्हणजे कादंबऱ्यासुद्धा लिहिलेल्या आहेत. आता गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. बघा, वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगलेले आहे. ठीक आहे. म्हणजे आता इथं एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे कथेचं. ठीक आहे. आता पुढं काय, बाल कादंबरी कथेच्या पुढचं पाऊल. मग आता एक उदाहरण पण घेतलेलं आहे कादंबरीचं. बघा, येडबंबू डब्बू ही बाल कादंबरी मनोरंजक आहे. काय कादंबरीचं नाव आहे बाल कादंबरीचं? येडबंबू डब्बू. बघा काय दिलं आहे त्या कादंबरीमध्ये. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नामध्ये असतं. मग डब्बूसुद्धा हा मुलगा आपल्या आईला म्हणजे उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा काय असतो, त्याच्या साखरपुडा असतो. मग त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. आता काही गरीब मुलं येतात आणि ती मागू लागतात. पण डब्बू नाही म्हणतो, का तर ताईचा साखरपुडा आहे त्याच्यासाठी केलेला आहे, नाही म्हणतो तो. पण आई बघा त्याला या ठिकाणी काय म्हणते, म्हणजे इथं ती योग्य ती शिकवण देते त्याला. काय म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. बघा, लहान मुलांना कशा पद्धतीनं संदेश दिलेला आहे या कादंबरीमधून. मग डबू नेमकं ते लक्षात ठेवतो. मग बघा बरं, लक्षात ठेवून कसा वागतो पुढे. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. वामकुक्षी म्हणजे काय, तर जेवल्यानंतर दुपारी डाव्या कुशीवरती पडून घ्यावायची विश्रांती. मग दुपारी सगळीजणच झोपलेली असतात, विश्रांती घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढबू भिकाऱ्यांना वाटतो. व्याह्यांना म्हणजेच काय, स्वतःच्या मुलीचा किंवा मुलाचा सासरा. मग त्यांना गोडधोड तर द्यावंच लागतं, पाहुणे आलेत म्हटल्यावर, कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर. मग ते मिठाईचं ताट डबू काय करतो, भिकाऱ्यांना देतो, म्हणजे वाटतो. मग हा भाग वाचकांना आवडावा असाच आहे. या कृतीतनं काय लक्षात येतं, डबूचे संस्कारक्षम मन प्रतीत होते. आईने सांगितलेल्या गोष्टीचा म्हणजे संस्काराचा प्रभाव त्याच्या बालमनावर जितका घडतो, तितका त्याचा ठसा बालवाचकांच्या मनावर सुद्धा घडतो. म्हणजे अशा प्रकारे प्रस्तुत बाल कादंबरीतील बघा गिरिजाबाईंची लेखणी बालमनावर संस्कार कोरते, हेच तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बघा, एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे. म्हणजेच इतक्या सुंदर पद्धतीने लिहू शकतात त्या, की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील. बघा, दो कराणे. बघा या ठिकाणी असे वाटावे. म्हणजे इतकं सुंदर दान त्यांना मिळालेलं आहे. सुंदर लिखाण त्या करतायत. बालवाचकांच्या मनावरती इतका सुंदर संस्कार करतायत. अगदी संस्कार ते कोरलेच जात आहेत, तसं वागलंच पाहिजे असं वाटते. हे वाचनामधून लक्षात येतेच आहे. म्हणजे शेवटी बघा वाक्य सुंदर किती आहे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. म्हणजे डॉक्टर विजया वाड बघा मानाचा मुजरा देत आहेत, कारण इतकं सुंदर संस्कारक्षम असं वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे लहान मुलांसाठी.
ठीक आहे. बघा मुलांनो, तर या ठिकाणी आपला हा काय झालेला आहे, संपूर्ण पाठ संपलेला आहे. तर व्यवस्थित तो पुन्हा तुम्ही सगळा वाचा. त्यातील काही जे गोष्टी, कथा काय दिलेल्या आहे त्यांचा अभ्यास करा. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, कृती विचारल्या जातात. म्हणजे कशा, की स्थूल वाचनामध्ये टिपा लिहा असेल किंवा प्रश्न डायरेक्टली असते. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. तिथं मधू कसा वागतो ते द्यायचा, म्हणजे लिहायचं आहे. शिवाय साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, म्हणजे कथा असेल, चरित्र असेल. बघा, त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत. काय बरं त्या कथांची वैशिष्ट्य? तर मोठ्या मनाचं विस्मयचकित दर्शन घडणाऱ्या त्या कथा. मोठं मन कुणाचं? तर ज्या व्यक्तीचं पाकीट चोरलं त्या व्यक्तीचं. का? तर मधू जेव्हा त्यांच्या घरी येतो पैसे द्यायला, तेव्हा ते स्वीकारत नाहीत. का? तर त्यांच्या आईची, म्हणजे नुकतीच म्हणजे आई गेलेली आहे, तार मिळालेली असते, बरोबर? म्हणजे आई गेलेली आहे याची अशी तार मिळालेली असते. त्यामुळे ते म्हणतात, आता मला काय उपयोग या पैशाचा? तुलाच ठेव आणि त्यातून तुझ्याच आईला बरं कर, म्हणजे माझीच आई बरी झाल्यासारखी वाटेल. तो एक अनुभव आला. पुन्हा स्वैर अनुवादाचं उत्तम उदाहरण म्हणजे मूळची जपानची असणारी कथा. बघा, त्याचंही रूपांतर मराठी भाषेमधून केलेलं आहे. फुलं फुलवणारा म्हातारा, म्हणजे या पुस्तकातील याच नावची पहिलीच कथासुद्धा कशी आहे, मोठी सुरेख आहे. तसेच माणुसकीचा ओलावा, संवेदनशीलता जपणाऱ्या अशा कथा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. चरित्रांमधून सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे त्या चरित्रांची सुद्धा वैशिष्ट्ये आहेत. बघा, लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडवणारे असे त्यांचे चरित्रे आहेत. प्रत्येक चरित्राच्या माध्यमातून महत्त्वाचा विचार मांडणारी व एक प्रत्येकाला संदेश रुजवणारी अशी चरित्रे आहेत. सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारी चरित्रे आहेत. मुलांना सहज समजेल, रुचेल अशा सोप्या भाषेतली, हृदयस्पर्शी भाषेचा वापर ज्यामध्ये केला अशी चरित्रे आहेत. म्हणूनच या ठिकाणी शेवटी डॉक्टर विजया वाड काय म्हणतात, की गिरिजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. ठीक आहे मुलांनो, तर याच्यावरती जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही काय करायचा, आम्हाला सोडवून पाठवायचा आहे. यानंतर आपण एका नवीन पाठाला किंवा कवितेला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, थांबूयात या ठिकाणी.